नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 30,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती प्रश्नांच्या विश्लेषण सिरीजमध्ये आपले स्वागत। सिद्धेश्वर हडबेज लिखित भारती पब्लिकेशन पुणे यांच्या पुस्तकातून आपण याआधी पोलीस भरतीला आलेले विविध प्रश्न बघतोय आणि आज आपला टॉपिक आहे तो म्हणजे उभयान्वयी अव्यय। उभयान्वयी अव्ययाचे दोन मुख्य प्रकार आपण बघितलेले होते, प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक। त्यावर कशा पद्धतीने आणि मग त्याचे पुन्हा चार प्रकार आपण बघितलेले होते। ओके, त्याचा शॉर्टकटही मी तुम्हाला सांगितलेला आहे। ज्यांनी लेक्चर बघितले मराठी व्याकरणाचे ते विद्यार्थी खाली कमेंट बॉक्समध्ये ती शॉर्टकट सांगतील। ते 8 प्रकार ज्यामधील प्रधानत्व सूचकचे 4 आणि गौणत्व सूचकचे 4 तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजे। सविनय परी उश्वसंकार असं ते शॉर्टकट होतं। आता तुमच्या थोडंसं लक्षात येईल जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्या की काय भानगड असू शकते। हे सविनय परी उश्वसंकार अशा स्वरूपाचं ते शॉर्टकट आहे आणि मला असं वाटतं नक्कीच जे विद्यार्थी जुने आहेत ज्यांनी आपले रेग्युलर लेक्चर बघितलेले आहेत ते विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये उत्तर देतील की 8 प्रकार कसे लक्षात ठेवायचे, त्यातील प्रधानत्व सूचक कसे लक्षात ठेवायचे आणि गौणत्व सूचक ते जर तुमच्या लक्षात राहिलं सविनय परी उश्वसंकार हे शॉर्टकट तर तुमचा एकही प्रश्न चुकत नाही, हे आधी लक्षात घ्या। ओके, चला उभयान्वयी अव्यय प्रधानत्व सूचक। आभाळामध्ये गडगडाट झाला आणि जोराचा पाऊस सुरू झाला। आता याच्यावर हे उभयान्वयी अव्ययाचं जे ते लेक्चर आहे ना आपलं जे शिकवलेलं आहे तुम्हाला त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ती बघा। ते लेक्चरही बघा। हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला कळेल की मराठी व्याकरणाचा अभ्यास कसा केला पाहिजे। उभयान्वयी अव्यय प्रधानत्व सूचक, आभाळामध्ये गडगडाट झाला आणि जोराचा पाऊस सुरू झाला। या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा। उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा। आणि उभयान्वयी अव्यय कोणता आहे? आणि आहे, आधी ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि नंतर मग त्यातला प्रकार। आणि काय आहे? विकल्प आहे, न्यूनत्व आहे, समुच्चय आहे की परिणाम बोधक आहे। पहिले काय होतंय, आभाळामध्ये गडगडाट होतो आहे आणि त्यामध्ये ॲडिशन भर पडते आहे जोराचा पाऊस सुरू होण्याची। काय होते? भर कशाचा तरी समुच्चय होतो आहे, दोन वाक्य एकत्र येत आहेत, समुच्चय होतोय मित्रांनो। काय? आणि व आणखी हे सगळे काय आहे? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय। मग मला विकल्प बोधकची उदाहरणं सांगा। न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय कोणती आहेत? परिणाम बोधक कोणती आहेत? सांगता आली पाहिजेत। काय? समुच्चय बोधक आणि व शिवाय यासारखी अव्यय जी दोन प्रधान वाक्यांना जोडतात। बघा, प्रधानत्व सूचक समुच्चय बोधक हा प्रकार कशामध्ये येतो आहे? प्रधानत्व सूचक मध्ये येतो आहे। त्याचा मिलाप घडवून आणतात, त्यांचा समुच्चय करतात, पहिल्या विधानामध्ये अधिक भर घालतात, म्हणून यांना काय म्हणायचं? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय। पुढे गड आला पण सिंह गेला हे टिंबटिंब उपवाक्य आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला गेला आहे। बघा, इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि मला असं वाटतं असे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे। गड आला पण सिंह गेला हे कोणतं उपवाक्य आहे? परिणाम बोधक, न्यूनत्व बोधक, पर्याय बोधक की समुच्चय बोधक? गड आला पण सिंह गेला, इथे पण मध्ये लपलाय सगळं काही। पण हे तुम्हाला कळालं की मग या वाक्याचं उत्तर तुम्हाला कळतं। गड आलाय पण सिंह गेलाय, काहीतरी मिळालंय पण काहीतरी बाकी राहिलंय, काहीतरी कमतरता ठेवून गेलंय ते। काय? परिणाम, न्यूनत्व, पर्याय की समुच्चय? मला वाटतं उत्तर तुमचं तयार असेल। काय? न्यूनत्व बोधक। गड आलाय पण सिंह गेला, सिंह जाणे ही कमतरता आहे, हा कमीपणा आहे, हा न्यूनपणा आहे, त्याला न्यूनत्व बोधक असं मी म्हणतो। न्यूनत्व या शब्दाचा अर्थच आहे कमीपणा। काय? पहिल्या वाक्यामध्ये काहीतरी कमीपणा किंवा उणीव दर्शविणारं जर असेल आणि त्याची जोडणी होत असेल तर त्याला म्हणायचं न्यूनत्व दर्शक। पुढे मी उद्या मुंबईला जाईन व ताईला घेऊन येईन, या ठिकाणी वच्या खाली अधोरेखित केलेलं आहे, वच्या खाली अंडरलाईन दिलेली आहे आणि तुम्हाला विचारलं की या शब्दाची जात ओळखा। काय? व या शब्दाची जात ओळखा म्हटलंय। पुणे ब्रँडमॅनला आलेला हा प्रश्न आहे। शब्दाची जात म्हणजे काय आहे? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय काय आहे? व म्हटल्याबरोबर या वाक्यामध्ये वचा उपयोग काय आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे। आणि मग खाली ऑप्शन होते शब्दयोगी अव्यय, शब्दाला जोडून येणारे, क्रियाविशेषण अव्यय, माहिती सांगणारे, उभयान्वयी अव्यय, दोन वाक्य जोडणारे, केवल प्रयोगी अव्यय, भावना सांगणारे। काय आहे? व उभयान्वयी अव्यय आहे।
दोन वाक्य जोडणारे उभयान्वयी अव्यय. इंटरेस्टिंग, महत्वाचा असा हा प्रश्न. दोन किंवा अधिक शब्द, दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणारे जे अविकारी शब्द आहेत त्यांना उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. त्याचे दोन प्रकार पडतात, प्रधानत्व सूचक आणि दुसरं गौणत्व सूचक. काय? एक प्रधानत्व सूचक आणि दुसरं गौणत्व सूचक. उभयान्वयी अव्यय. पुढे, पिलाने घरट्यासमोर मान काढली व किलबिलाट केला. या ठिकाणी सुद्धा व वर पुन्हा प्रश्न आहे बघा. दिसायला एकाक्षरी, दिसायला लहानस मात्र महान असं कार्य करतं हे व. व उभयान्वयी अव्यय नेमकं त्याचा उपप्रकार कोणता मग? समुच्चय, परिणाम, कारण की उद्देश. पिल्याने घरट्याबाहेर मान काढली हे एक वाक्य झालंय. किलबिलाट केला हे दुसरं वाक्य झालंय. दोघांना जोडणारं व या ठिकाणी आलंय. मान बाहेर काढणे आणि किलबिलाट करणे दोघांचा समुच्चय या ठिकाणी होतोय. दोन वाक्यांना एकमेकांमध्ये गुंफण्याचं काम करतंय कोण? व. म्हणून याला म्हणायचं समुच्चय बोधक. काय? समुच्चय बोधक. पुढे मी जातोय. यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार. यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करण्यात येतील. की कोणत्या स्वरूपाचं उभयान्वयी अव्यय आहे? मित्रांनो, प्रश्न बघितल्याबरोबर, वाक्य वाचल्याबरोबर आपल्या डोक्यामध्ये उजेड पडला पाहिजे. काय उत्तर तयार आहे का? उत्तर तयार असणार. काय आहे? संकेत आहे याच्यामध्ये, परिणाम आहे, स्वरूप आहे की विकल्प आहे? काय शेवटचं काय? विकल्प. यश मिळो किंवा न मिळो, एकतर यश मिळणार किंवा नाही मिळणार, किंवा की, अथवा, परी, परंतु. विकल्प आहे, ऑप्शन आहे, पर्याय आहे. ओके, विकल्प बोधक म्हणतोय आपण. पर्याय, दोन्हीपैकी एकाची निवड आहे, दोन्हीपैकी एकाला दिलेली पसंती आहे. यामध्ये मग अथवा येईल, वा येऊ शकतं, की येऊ शकतं, किंवा येऊ शकतं, अगर येऊ शकतं. माहीत असले पाहिजे विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. पुढे, संध्याकाळी मी गाणी ऐकतो आणि रियाज करतो. काय? संध्याकाळी मी गाणी ऐकतो आणि रियाज करतो. गाणी ऐकतो, मी गाणी ऐकतो एक वाक्य झालं. रियाज करतो याने त्याच्यामध्ये भर घातली. दोघांचा एक समूह बनवण्याचं कार्य केलंय कोणी? आणीने. काय? आणि संयुक्तीकरण केलंय दोघांचं, कंपाऊंडिंग केलंय दोघांचं. काय? मिश्र वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य यापैकी नाही. इंटरेस्टिंग. मी गाणी ऐकतो आणि रियाज करतो. आणि काय आहे? आणि संयुक्त वाक्य आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य उभयान्वयी अव्ययाचे जे पहिले चार प्रकार आहेत, प्रधानत्व सूचक, ज्याला सविनय परी असं शॉर्टकट आपण तयार केलंय, त्या प्रधानत्व सूचक पासून जे बनतात त्यांना आपण संयुक्त वाक्य म्हणतो. आणि गौणत्व सूचक पासून जे बनतात त्यांना आपण मिश्र वाक्य म्हणतो. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, तर आणि तरच या प्रश्नाचं उत्तर देता येईल. काय? जेव्हा दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यांना संयुक्त वाक्य म्हणतात. आणि प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असलेले प्रकार चार आहेत. ते कोणते? स, समुच्चय बोधक, वि, विकल्प बोधक, न, न्यूनत्व बोधक, आणि प, परिणाम बोधक. ही प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहेत. ते आम्हाला माहीत असले पाहिजे. मग ते उष्व संकारमध्ये उद्देशबोधक आहे, स्वरूपबोधक आहे. उष्व संकार त्या ठिकाणी कारणबोधक आहे. ते माहीत असले पाहिजेत वाक्य तुम्हाला. पुढे आपण जाऊया. पुढचा प्रश्न काय म्हणतोय? अरुणाने प्रामाणिकपणे काम केले म्हणून तिला यश आले. अरुणाने प्रामाणिकपणे काम केले म्हणून तिला यश आले. म्हणून प्रामाणिकपणे काम करण्याचं फळ भेटतंय, यश येतंय, परिणाम होतोय. प्रामाणिकपणे केलेल्या कामाचा परिणाम काय आहे? यश मिळणे हा त्याचा परिणाम आहे. प्रामाणिकपणे केलेल्या कामाचा परिणाम आहे यश मिळणे. परिणाम आहे. खाली ऑप्शन होते, न्यूनत्व, परिणाम, प्रधानत्व, विकल्प. उत्तर आहे परिणाम बोधक. काय? परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. आणि सविनय परी, त्या ठिकाणी परी म्हटलं की संयुक्त,
संयुक्त वाक्याचा हा प्रकार आहे, कारण की बऱ्याच जणांना हे संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्यामधला घोळ कळत नाही. तुम्ही जर आपलं ती शॉर्टकट लक्षात ठेवलं तर एकही प्रश्न चुकणार नाही, हे लिहून देतो. बघा या ठिकाणी तुम्ही बघितलं, परिणाम बोधक प्रधानत्वाचे सविनय परी, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, नय न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. ओके, सविनय परी लक्षात ठेवा. संयुक्त वाक्य तुमच्या लक्षात राहतील, संयुक्त वाक्य लक्षात राहिली, प्रधानत्व सूचक वाक्य तुमच्या लक्षात येतील. बस, सगळं एकमेकांशी निगडीत आहे. पुढे नोकरी मिळावी म्हणून तो शहरात आला, म्हणून पुन्हा एकदा परिणाम आहे का? बरोबर आहे का? नाही. नोकरी मिळावी हा त्याचा उद्देश आहे. असं जर म्हणलो असतो मी, तो शहरात आला म्हणून त्याला नोकरी मिळाली, शहरात येणे त्याचा परिणाम झाला असता, नोकरी मिळणे मात्र इथे वेगळं आहे. नोकरी मिळावी म्हणून तो शहरात आला. काय इथे हे वाक्य उद्देशबोधक आहे. ते तुम्हाला जे सांगितलं मी, उश्वसंकार, हे शॉर्टकट लक्षात ठेवा. सविनय परी संयुक्त वाक्यांसाठी, प्रधानत्व सूचकसाठी आणि उश्वसंकार गौण वाक्यांसाठी. मिश्र, उ म्हणजे काय? उद्देशबोधक, सो म्हणजे काय? स्वरूपबोधक, स म्हणजे काय? संकेतबोधक आणि कार म्हणजे काय? कारणबोधक. उश्वसंकार याच्यापासून बनलेली जी वाक्य असतात ती मिश्र वाक्य असतात, ती गौणत्व सूचक वाक्य असतात. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. या ठिकाणी उद्देश आहे, उद्देश म्हणून, सबब यास्तव, कारण, की असे जे अव्यय आहेत यांनी जेव्हा गौण वाक्य प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू आहे असं दर्शवितो तेव्हा त्याला उद्देशबोधक म्हणतो. हेतू असला पाहिजे, उद्देश असला पाहिजे. हे एक गौण वाक्य असणार आहे, एक प्रधान वाक्य असणार आहे, म्हणून ते बनणार आहे मिश्र वाक्य. काय? मिश्र वाक्य. पुढे खालीलपैकी कोणते उभयान्वयी अव्यय आहे? राम, सुभाष, गाय आणि अथवा. उभयान्वयी अव्यय उत्तर आहे अथवा. मग राम आणि सुभाष कोणते या ठिकाणी शब्दाची जाती आहे? गाय ही कोणती शब्दाची जात आहे? माहीत असलं पाहिजे. इथे तुम्ही खाली ऑप्शन बघतायत स्क्रीनवर. पुढे आईने पोळ्या वाढल्या, आणखीवर तुपाची धार सोडली, शब्दाची जात ओळखा. आणखी ब्रॉड स्वरूपाचा प्रश्न आहे, डायरेक्टली शब्दाची जात विचारली गेली आहे. आणि इथे तुम्हाला कळतंय आईने पोळ्या वाढल्या, वर तुपाची धार सोडली, दोघांना जोडतंय. दोन वाक्यांना, दोन शब्दांना जोडणारा जर एखादा शब्द असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही? त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतात. दोन शब्द, दोन वाक्य यांना जोडतंय. उभय आणि अन्वय. उभय म्हणजे दोन, अन्वय म्हणजे संबंध, दोघांमधील संबंध जोडण्याचं काम. मग ते दोन शब्द असू द्या, दोन वाक्य असू द्या, या ठिकाणी उत्तर येणार तुमचं उभयान्वयी अव्यय. आम्ही पोहोचलो आणि गाडी सुरू झाली. आणि काय आहे? सरळ सरळ आहे उभयान्वयी अव्यय. मात्र कोणतं? प्रकार समुच्चय बोधक. मग समुच्चय बोधक म्हटलं की आता तुम्हाला कळालं असेल, आता तुम्हाला तोंडपाठ झालंय. मिश्र वाक्य की संयुक्त वाक्य? प्रधानत्व सूचक की गौणत्व सूचक? इंटरेस्टिंग आहे, महत्वाचे वाक्य आहेत. अथवा, किंवा ही उभयान्वयी अव्यय काय सुचवितात? अथवा, करा किंवा मरा, आम्ही येऊ अथवा नाही येणार. काय आहे? विकल्प आहे. जालना पोलिसला विचारलेला प्रश्न आहे. अथवा, किंवा, वा, की हे काय करतात? दोन किंवा अनेक गोष्टींची अपेक्षा दर्शवितात. हे किंवा ते, दोन्हीपैकी एक आम्हाला द्या. ही सगळी होती प्रधानत्व सूचक. आणि पुढचा मुद्दा आहे आता गौणत्व सूचक. पुढील पैकी उभयान्वयी अव्यय कोणते असा प्रश्न विचारला गेलाय. अथवा, देखील, पुढे, बद्दल. अथवा आहे, मग हे देखील, पुढे, बद्दल शब्दाची कोणती जातीमध्ये येतील ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, इथे तुम्हाला दिसतंय उभय म्हणजे दोन, अन्वयी म्हणजे संबंध जोडणे, अविकारी शब्द आहेत ते आम्हाला माहीत आहे. पुढे, जर मला वेळ मिळाला तर मी तुम्हाला भेटेल. जर तर, जर तर म्हटलं की समजून चालायचं. जर तर आहे, संकेत आहे. काय? SRPF आणि नवी मुंबई दोन्ही ठिकाणी आलेला हा प्रश्न पोलीस भरतीचा. जर मला वेळ मिळाला तर मी तुम्हाला भेटेन. जर तर संकेत आहे. उश्वसंकार गौणत्व सूचक. काय? गौणत्व सूचक. 8 दर्शवतायत, संकेत दर्शवतायत. एक मुख्य वाक्य, एक गौण वाक्य आहे. पुढे पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटेन. बघा, अधोरेखित शब्दाची उभयान्वयी अव्यय या ठिकाणी कोणते सूचित होते? की पहिला क्रमांक आला की पेढे वाटेल, म्हणजे त्याचं काय? संकेत आहे. जर आला तर, जर पहिला क्रमांक आला तर पेढे वाटेल. तसं आहे की, हे की मग याच्यातही येतं, कारणबोधकमध्ये सुद्धा येतं, हे परिणामबोधकमध्ये सुद्धा येतं. ओके, संकेत आहे. मात्र इथे स्वरूपमध्ये काय येतं? एखाद्या वाक्याचं स्वरूप स्पष्ट करतंय. विकल्पामध्ये पर्याय, निवड,
दिलेल्यापैकी एकाला पसंती. परिणाममध्ये एका वाक्याचा दुसऱ्या वाक्यामध्ये काय परिणाम होतोय ते आणि संकेतमध्ये अट दर्शविली जाते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मित्रांनो, अशा पद्धतीने उभयान्वयी अवयवावर कशा पद्धतीचे प्रश्न आले ते आपण या ठिकाणी बघितले. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी हे सगळे लेक्चर्स फायदेशीर ठरत असतील तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.